ओल्या नारळाची वडी महिनाभर सहज टिकते आणि खुसखुशीत तयार होते। यामध्ये आपण असा एक पदार्थ घालणार आहोत त्याने जे आहे चव दुप्पट नाही तर तिप्पट वाढणार आहे आणि त्यातल्या त्यात एक क्रीमी टेक्स्चर येणार आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे अगदी 2 ते 3 साहित्यापासून इतकी सुंदर जी आहे ओल्या नारळाची वडी जी आहे बनली जाते। तर इथे सर्वात अगोदर प्रमाण पाहूया। तर एक मिक्सरचं जार घेतलं, त्यानंतर मी एक मीडियम साईजचा नारळ जो आहे फोडून त्याची जी काळी पाट आहे ती काढून घेतली आणि अशा पद्धतीने जे आहे पातळ स्लाइसेस करून घेतले। तर हे स्लाइसेस सर्व मोजले तर 3 वाट्या स्लाइसेस इथे भरलेले आहेत। त्यानंतर 3 वाटे स्लाइसेस घातले तर या ठिकाणी जे आहे त्याच वाटीने मी 1.5 वाटी साखर घेणार आहे। म्हणजे एकूणच काय तर 3 वाटे जे आहे नारळ भरलं आपलं ओलं नारळ, तर त्याच वाटीने मी 1.5 वाटी साखर घेतली। त्यानंतर त्याच वाटीने जे आहे अर्धी वाटी जी आपली नॉर्मल दुधावर साय येते ती घेतलेली आहे किंवा मग मलाई आपण म्हणतो तर ती घेतलेली। त्याने काय होते एक छान क्रीमी टेक्स्चर येतं। तर तुमच्याकडे जर मलाई नसेल तर तुम्ही अर्धी वाटी दूध घातलं तरी सुद्धा चालेल, नॉर्मल टेम्परेचरचं घातलं तरी सुद्धा चालेल। त्यानंतर मिक्सरला फिरून घेतलं आणि छान असं जे आहे एकदम फाईन दळून घेतलं। त्यानंतर एक नॉनस्टिक कढई घ्या किंवा मग जाड तळायची कढई घ्या, त्यामध्ये घातलं आणि छान असं घट्टसर होईपर्यंत आपल्याला मंद आचेवर जे आहे याला शिजवून घ्यायचं आहे। गॅसची आच अजिबात हाय करायची नाही, आपल्याला मीडियम सुद्धा करायची नाही, मंद आचेवर आपल्याला सर्व जे आहे शिजवून घ्यायचं। इतकं शिजवून घ्यायचं जोपर्यंत त्याचा असा गोळा होत नाही। तर एका डिशमध्ये काढून पाहिलं तर अशा पद्धतीने गोळा जो आहे तयार होत होता। तर या ठिकाणी आपलं जे आहे तयार झालेलं आहे मिश्रण। तर अशा पद्धतीने एक डिश घेतली किंवा एखादा ट्रे घ्या, त्याला तुपाने थोडंसं ग्रीस करून घ्या आणि हे सर्व जे आहे मिश्रण त्यामध्ये घालून घेतलं, थापून घेतलं, वरून बदामाचे काप त्यानंतर पिस्त्याचे काप लावून गार्निश करून घेतलं। आता याला जे आहे पूर्ण थंड करून घ्यायचं, त्यानंतरच वड्या पाडायच्या, नाहीतर वड्या ज्या आहे अशा चिकचिक होतात। तर पूर्णतः थंड करून घेतलं, पूर्ण थंड झालं की याचे जे आहे आवडीप्रमाणे वड्या पाडून घ्यायच्या। तर इथे मी चौरस शेपमध्ये इथे वड्या कट करून घेत आहे। तर अशा पद्धतीने अगदी 3 साहित्यामध्ये आपली ही ओल्या नारळाची वडी तयार झाली। महिनाभर सहज टिकते, खायला जे आहे अप्रतिम लागते आणि त्यातल्या त्यात महत्त्वाचं म्हणजे घरीच असलेल्या साहित्यापासून आणि आपल्याला जे आहे साधारण ही वडी पूर्ण बनवण्यासाठी 18 ते 20 मिनिट लागलेले आहे। सविस्तर रेसिपी पाहण्यासाठी खाली दिलेल्या त्रिकोणी बटनावर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला सविस्तर रेसिपी पाहायला मिळेल। आणि रेसिपी जर थोडी जरी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, रेसिपी लाईक करा आणि एक छानशी कमेंट सुद्धा करा। ही रेसिपी जास्तीत जास्त तुमच्या मैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा, म्हणजे अचूक प्रमाणात परफेक्ट रेसिपी जी आहे त्यांना सुद्धा पाहायला मिळेल। तर अशाच नवनवीन रेसिपीसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका।